नमस्कार. तर हे बघा उन्हात छानपैकी जिरे वाळवायला ठेवलेले आहेत आणि त्यातले जे काही काड्या होत्या छोट्या छोट्या ते काढून टाकल्या मी. स्वच्छ केलं जिरं. आणि हे बघा ही शिकाकाई आहे. तर आवळा, रिठा, शिकाकाई असं छानपैकी मी ऊन देत ठेवलेलं आहे गरम गरम. म्हणजे मला मग भाजायचं नाही आहे, त्याचा शॅम्पू करायचं आहे मला. तर त्याचा व्हिडिओ केला तर नक्की दाखवेन. आणि जिरं पण आता छानपैकी गरम झालेलं आहे. त्यातलं काही जिरं मी बरणीत ठेवलेलं आहे काचेच्या, कारण मला फोडणी टाकायला लागतं. नॉर्मली सगळ्यांनाच लागतं. ठीक आहे. मग बाकीचं जिरं मी घेतले लोखंडाच्या कढईत भाजायला. ते भाजून मग ना छान थंड करत ठेवायचं. आणि मग थंड करून मस्तपैकी हे बघा पावडर झाली. तर ही अशी जिऱ्याची होममेड पावडर तयार झाली, ज्याचा रंग सुवास एक नंबर आहे. जेव्हा घरची पावडर असते ना आणि ताजा मसाला असेल ना तर खूप सुंदर होते भाजी. तुम्ही पण नक्की अशी जिऱ्याची पावडर करून बघा. आणि जर आवडलं तर मला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बाय.